नेते मंडळींनी गोकुळ संघामध्ये राजकारणाचा प्रवेश केलेला आहे. तो अत्यंत गोकुळला घातक आहे. गोकुळलाही घातक आहे आणि क्रियाशील प्राथमिक दूध संस्थेलाही अडचणीत आणणार आहे. आज माझ्याच गावामध्ये सुमारे 10 ते 12 संस्था गोकुळ संलग्न आहेत, पण अक्रियाशील त्यापैकी बऱ्याच संस्था आहेत. आणि त्या ठिकाणी ह्या अवसानात काढलेल्या दूध संस्थामुळं संघालाही घातक स्वरूप आलेलं आहे. आपल्याच संस्थेतील काय म्हणतात दूध काय म्हणतात उत्पादकातलं काढून घ्यायचं पुढाऱ्याने आणि दुसरी संस्था निर्माण करायची. शासनानं काढलेला आदेश आहेत, त्याची चौकशी करताना AR साहेबांनी की करावी. फक्त पोकळ दप्तरी नोंदी नाही तर त्याची प्रत्यक्ष चौकशी पाहणी करणंही गरज आहे. आणि आज जे अवसानात काढलेले जे आदेश आहेत शासनानं ते योग्य आहेत. सध्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या दूध संघाचं वातावरण जे आहे, राजकीय वातावरण जे आहे ते आता चांगलंच तापलेलं आहे. कारण निवडणुका होणार नाही होणार याबाबत अद्यापही ठरावधारक असतील किंवा संचालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. एकीकडं राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे, मात्र त्याचबरोबर दुग्ध विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील 2130 दूध संस्था या अवसानामध्ये काढलेल्या आहेत आणि त्यांची पात्र अपात्रतेची व्हेरिफिकेशन जे आहे, जे सुनावणी जी आहे ते आता सध्या संपूर्ण प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील या 2130 पैकी गोकुळ संलग्नित जवळपास 1200 दूध संस्था ज्या आहेत या अवसानामध्ये आहेत आणि या दूध संस्थांची सहाय्यक सहनिबंधकांच्याकडून दुग्ध विभागाच्या चौकशी सध्या सुरू आहे. सध्या मी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या नंदगाव या गावामध्ये पोहोचलो आहे आणि या नंदगाव गावातील हनुमान दूध संस्था जी आहे या हनुमान दूध संस्थेचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत आणि मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. या संपूर्ण घडामोडींकडं हे सर्व जे संस्थेचे पदाधिकारी आहेत हे कसं बघतायत, त्यांचा परिणाम या सर्व घडामोडींचा परिणाम कितपत या संस्थेवर झालेला आहे, अशा एक ना अनेक गोष्टी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. माझ्यासोबत या संस्थेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता आपली जी हनुमान सेवा दूध संस्था आहे ही नंदगावमध्ये किती वर्षापासून सुरू आहे आणि आपलं गोकुळला गोकुळ संलग्नित असल्यामुळं गोकुळला किती संकलन आपलं जातं आहे याबाबत मला माहिती द्या. मी शामराव बळवंत शिंदे नंदगाव. माझी संस्था जी हनुमान संस्था ही 1972 साली स्थापन झाली. आज माझं दूध 1400 लिटर संकलन आहे. सगळ्यात जुनी संस्था आमची आहे आणि जुन्या संस्थेमध्ये काय झालं आहे, नवीन संस्था उठलं कुणाला बी ही रजिस्ट्रेशन द्यायला लागल्यात. ते आता आमच्यातलीच लोक जातात आणि काय करतात, आमची बाकी असते घुसा बाकी आहे, ॲडव्हान्स आहे, ती तिकडे जाते आणि आम्हाला परत मिळत नाही. तर ह्याच्या कुठं ते निर्बंध घालायला पाहिजे आणि देत असताना त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे त्या संस्थांची की पात्र आहे की नाही आहे, तिथं दूध किती आहे काय किती आहे, अशा संस्थांना चांगल्या संस्थांना हे रजिस्ट्रेशन दिलं पाहिजे. साहेब तुम्ही याचा पाठपुरावा कितीतरी वर्षापासून सध्या आपण करत आहात, गाठीभेटी घेत आहात, विभागांना भेट देत आहे. आत्ता ज्या काही 1200 संस्थांचे जे काही प्रक्रिया सुरू आहे, व्हेरिफिकेशन प्रक्रिया आहे, सुनावणी पात्र अपात्रतेची सध्या प्रक्रिया जी सुरू आहे, या प्रक्रियेकडे तुम्ही एक दूध संस्थांचे पदाधिकारी म्हणून कसं बघताय आणि याचा तुमच्यासारख्या ज्या काही जुन्या संस्था आहेत या संस्थांवर कितपत परिणाम झाला असं वाटतंय? नमस्कार, मी भिवाजी दत्तात्रय चौगले, हनुमान दूध संस्था नंदगाव चेअरमन साहेब. तर या ठिकाणी अवसानात दूध संस्था काढलेल्या पैकी गोकुळ संलग्न 1200 सुमारे संस्था ह्या अवसानात काढल्या आहेत. अवसानात याचा अर्थ अक्रियाशील संस्था, ज्यांचं संघाच्या पोटनियमानुसार दैनंदिन दूध संकलन नाही, ज्यांचं ठाव ठिकाणा नाही, ज्यांचा बोर्ड नाही, ज्यांना मशिनरी नाही, ज्यांचं ऑडिट नाही, ज्यांचं संचालक मंडळ नियुक्ती किंवा निवडणूक प्रक्रिया नाही, ऑडिट नाही, टॅक्स नाही आणि दूध संकलन नाही. परंतु अशा संस्था या ठिकाणी काही राजकीय नेते मंडळांनी आपल्या स्वार्थासाठी एका गावात पूर्वी एक संस्था होती, त्या ठिकाणी 2, 3, 4 झाल्या. आज माझ्याच गावामध्ये सुमारे 10 ते 12 संस्था गोकुळ संलग्न आहेत,
पण अक्रियाशील त्यापैकी बऱ्याच संस्था आहेत. आता अक्रियाशील संस्था नोंदणी करत असताना साहेब काय केलं आहे गोकुळ संलग्न पुढाऱ्याने की दूध संकलन 50 लिटरच्या आत पण एक महिला एक पुरुष अशी करून त्यांनी काय केलं आहे गोकुळ संलग्न करून संस्था निर्मिती केली आहे. आणि आज जे अवसानात काढलेले जे आदेश आहेत शासनानं ते योग्य आहेत, शासनाच्या नियमानुसार काढलेले आहेत. यांनी कोणी केलेलं नाही. आणि त्या ठिकाणी ह्या अवसानात काढलेल्या दूध संस्थामुळं संघालाही घातक स्वरूप आलेलं आहे. संघाची घरघर सुरू झालेली आहे. आणि या संस्थेच्यामुळं या बोगस संस्थेच्यामुळं प्राथमिक दूध संस्था ज्या पूर्वीच्या संस्था आहेत त्यांनाही आर्थिक अडचणी आलेल्या आहेत. आज दूध संकलन करत असताना अनेक अडचणी आहेत. आपल्याच संस्थेतील काय म्हणतात दूध काय म्हणतात उत्पादकातलं काढून घ्यायचं पुढाऱ्याने आणि दुसरी संस्था निर्माण करायची. त्या संस्थेतली थकबाकी असेल ती बुडवायची आणि आत्या दूध तिकडं काय म्हणतात सुरू करायचं. हा अट्टास कशासाठी? एक प्राथमिक दूध संस्था ज्या क्रियाशील आहेत त्या 1000 लिटर दैनंदिन संकलन करतात पण त्यांच्या आर्थिक अडचणी अशा आलेल्या आहेत की त्यामध्ये काही काळानं या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. आणि यामुळं संस्था अडचणीत येऊन या ठिकाणी त्या म्हणजे संस्थेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तर माझी विनंती आहे की ह्या अवसानातली अक्रियाशील दूध संस्था आहेत, शासनानं काढलेला आदेश आहेत, त्याची चौकशी करताना AR साहेबांनी की करावी. फक्त पोकळ दप्तरी नोंदी नाही तर त्याची प्रत्यक्ष चौकशी पाहणी करणंही गरज आहे. संकलन होतं का नाही, त्याचं रजिस्टर आहे का नाही, त्याची यादी सभासद आहे का नाही, त्याची निवडणूक कधी झाली, त्याची वार्षिक जनरल सभा होतात का नाही, इतिवृत्त आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक पाहिल्या की समजून येईल की ह्या पोकळ संस्था आहेत. आणि ह्या संस्था रद्दच कराव्या अशी काय माहीत आहे क्रियाशील ज्या मोठ्या पूर्वीच्या संस्था आहेत या सर्व संस्थांची मागणी आहे. आत्ता जी काही चौकशी या दुग्ध विभागाकडून आता सध्या सुरू आहे, प्रशासनाकडून सुरू आहे आणि शासन ही प्रक्रिया आता करत आहे. असं पण म्हटलं जाते की ही शासन दिरंगाई करतं आहे ज्या काही प्रक्रिया सुरू आहेत व्हेरिफिकेशनच्या. तुमचं काय म्हणणं आहे या व्हेरिफिकेशन जलद गतीने व्हाव्यात म्हणजे निवडणुकींचा मार्ग रिकामा होईल, तुम्हाला काय वाटतंय? आता अवसानातली संस्थांची मागणी आहे की जलद गतीनं काय म्हणतात आम्हाला न्याय मिळावा. पण प्रशासनाच्या अधिकारी बारीक सारीक गोष्टी पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का पोकळ नोंदीनं काय माहीत आहे प्रमाणपत्र किंवा तुमचे दाखले जोडून काय माहीत आहे तुम्हाला पात्र ठरवता येणार नाही. तर याची प्रत्यक्ष मला म्हणायचं आहे की अवसानात काढलेला न्याय मिळू दे. त्यांना जर क्रियाशील असतील तर त्यांच्या दप्तरी कामाप्रमाणे नोंदी जर असतील तर त्यांना न्याय दिला पाहिजे. पण अक्रियाशील मनुष्यान पोकळ नोंदी जर करून जर गेल्या असेल तर शासनानं काढलेला आदेश हा नियमाकुल आहे आणि कायदेशीर आहे, तो योग्यच आहे आणि तो पूर्ण करावा अशी आमची क्रियाशील दूध संस्थेची मागणी आहे. या सर्व ज्या संस्था आहेत ज्या अवसानामध्ये निघालेल्या आहेत आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे, या म्हणतो ना आपण संस्थांचं कधीपासून सुरू झालेल्या आहेत आणि या संस्थांचं कार्य कसं चालतं आहे? आता या संस्था कदाच यामध्ये काय म्हणत आहे या आता सर्वसाधारणपणे पूर्वीपासून काय माहीत आहे चालूच आहे. म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये त्याची भरीव वाढ झालेली आहे. आणि ह्या भरीव वाढ करत असताना नेते मंडळींनी गोकुळ संघामध्ये राजकारणाचा प्रवेश केलेला आहे. तो अत्यंत गोकुळला घातक आहे. गोकुळलाही घातक आहे आणि क्रियाशील प्राथमिक दूध संस्थेलाही अडचणीत आणणार आहे. या वाढत ज्या चाललेल्या संस्था आहेत या संस्थांबद्दल तुम्ही कधी प्रशासनाशी संवाद साधला का की अशा संस्था वाढत आहेत आणि त्याचा परिणाम कुठंतरी आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाल की या संस्थावर होतो आहे, याबाबत कधी शासनाशी तुम्ही पत्रव्यवहार केला आहे का? संघाच्या वार्षिक जनरल सभेत ह्या अवसानात दूध संस्था आहेत यासंबंधी प्रश्न विचारणारा मी एकमेव आहे. सन 2021 सालापासून सर मी विभागीय उपनिबंधक पुणे विभाग पुणेकडेही यासंबंधी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु त्या प्रलंबितच आहेत, त्याची काही माहिती काही नाही. त्याच्यावर खरोखर कुणीतरी राजकीय दबाव दडपण येतं का आणि ते थांबवलं जातं का हा प्रश्न चर्चेला जातो आहे. साहेब मला तुमच्याकडनं एक माहिती अशी द्या की संस्थांचं काम नेमकं कसं चालतं आहे आणि ते नियमात कसं बसतं आहे? मी बाळासाहेब रेडेकर, हनुमान दूध संस्था सेक्रेटरी. सुरुवातीला संकलन असते
संकलन झालं की ते 10 दिवसाला पेमेंट असते त्याचं, असं तिची हे असते. संघात जसं बिल येते ना तसं आम्ही ते 10 दिवसाला सभासदांना वाटप करतो आहे. बरं ती संघाची असं संस्थेचं हे असते. बरं. कमीत कमी किती लिटर संकलन हे त्या संस्थेकडनं व्हायला पाहिजे जेणेकरून ती संस्था तिथं अधिकृत ठरते? 60 लिटर ते संकलन पाहिजे त्या संस्थेचं. ती संस्था अधिकृत असं आहे. तर हे संघाचा नेम काय, संघाला तर नंतर नेम तिने हे केला आहे. 60 लिटरपेक्षा कमी आहे ते सुद्धा तिने सभासद करून घेतल्यात. बरं. 60 लिटर कमीत कमी 60 लिटर ते दूध संकलन पाहिजे सभासदाला, असं आम्हाला वाटतंय. बरं. एकूणच जर बघायला गेलं तर आपण या हनुमान दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. एकीकडं अवसानातील संस्थांच्या ज्या संस्था आहेत त्यांची चौकशी, व्हेरिफिकेशन आणि अपात्रतेची सुनावणी देखील आता होईल. एकीकडं ही प्रक्रिया लवकर व्हावी, सुनावणी व्हावी आणि आम्हाला निवडणुकीचा हक्क मिळावा अशी मागणी अवसानातील संस्थांचे प्रतिनिधी करत आहेत. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे जर बघायला गेलं तर अशा ज्या जुन्या संस्था आहेत त्या संस्थांवर मोठा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जर अशा संस्था सुरू राहिल्या तर या संस्थांवर देखील, जुन्या संस्थांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळं या संस्थांचं जे काही व्हेरिफिकेशन सुरू आहे ते शासनानं अगदी बारीक-सारीक गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे आणि ज्या संस्था अवसानात नाही आहेत, ज्या संस्था क्रियाशील आहेत अशा संस्थांना पात्र करावं. मात्र ज्या संस्था अपात्र आहेत त्यांची बारीक-सारीक चौकशी करूनच त्या नक्कीच अपात्र ठरवाव्यात अशी मागणी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केली आहे. आता काही दिवसात याबाबतच्या सुनावण्या पार पडतील आणि या सुनावणीनंतर नेमक्या अवसानातील ज्या 1108 संस्था आहेत, सुमारे 1200 संस्था आहेत, यापैकी किती संस्था पात्र होतात आणि किती अपात्र होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. याच वेळेला आपल्याला बोलताना असं जाणवलं की गोकुळमध्ये राजकारण न करता सहकार दूध उत्पादकांचा हा संघ आहे आणि तो संघ व्यवस्थित चालावा अशी देखील भूमिका या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेली आहे. लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, नंदगाव, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.